हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर मॅथ्स क्लास. मुलांनो, आपण मॅथमॅटिक्समध्ये मल्टिप्लिकेशनला सुरुवात केलेली आहे. आपल्या पुस्तकातील मल्टिप्लिकेशन पार्ट 1 हा लॅटिस मेथडने आपल्याला दाखवलेला आहे, बरोबर. त्याआधी मला सांगा, आपण मागच्या तासाला काय काय पाहिलं. मागच्या तासाला आपण तिसरीत जो झालेला भाग होता, तो तिसरीत झालेला भाग याची उजळणी केली, बरोबर. मग त्यामध्ये काय काय पाहिलं. त्यामध्ये आपण टेन्स मल्टिप्लाय बाय अ 1 डिजिट नंबर, राईट. देन 2 डिजिट मल्टिप्लाय बाय 2 डिजिट, right. Then we have seen new part whole 100 multiply by 1 digit, बरोबर. म्हणजे आपण तिसरीत झालेला जो भाग होता तो आपण उजळणीच्या रूपात पाहिलेला आहे. रिव्हिजन आपण त्याची केली. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. आपण पुढचा भाग पाहणार आहोत आणि तो आहे मल्टिप्लाइंग अ 3 डिजिट नंबर बाय अ 1 डिजिट नंबर. म्हणजे आपण 3 अंकी पूर्ण शतक संख्येने होल हंड्रेड्सने 1 डिजिटला गुणलं. आजच्या तासाला आपण 3 डिजिटला 1 डिजिट म्हणजे 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणायचा आहे. तो भाग आज आपण पाहणार आहोत. हे तुमचं पुस्तकातलं पान आहे, पेज नंबर 30, आणि त्यावर एक वर्ड प्रॉब्लेम दिला आहे आणि काही मल्टिप्लिकेशनची उदाहरणं दिलेली आहेत. त्यातला आपण काही भाग आज सोडवणार आहोत. तर त्यामध्ये जे दिलेलं वर्ड प्रॉब्लेम आहे, तो वर्ड प्रॉब्लेम बघा काय आहे. 1 सेट ऑफ टेक्स्ट बुक्स कॉस्ट ₹245. What is the cost of 8 such sets? म्हणजे मुलांनो, एका पुस्तकाचा संचाची किंमत ₹245 आहे. तर अशा 8 संचांची, पुस्तकाच्या 8 संचांची किंमत किती होईल, हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. म्हणजे आता इथे कितीची किंमत दिलेली आपल्याला. 1 सेट ऑफ टेक्स्ट बुक्स. कॉस्ट म्हणजे त्याची किंमत किती आहे. ₹245. ही एका सेटची किंमत आहे आणि विचारली आहे किती सेटची. 8ची. म्हणजे एकाची दिली आहे आणि एकापेक्षा जास्त 8 त्याची आपल्याला काढायची आहे. मीन्स वी हॅव टू टेक ₹245 how many times? 8 times, right? So see, this is the first set of the textbooks, and what is the price of that books? 245, right? Next, second textbook set, then third 245, fourth time 245, fifth time 245, sixth, 7th time and 8 times 45. So sets are 8 sets, right? 8 सेट्स आहेत आणि प्रत्येकाची किंमत 245, बरोबर. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी 245 प्लस 245 हाऊ मेनी टाइम्स. 8 टाइम्स आपल्याला करावं लागणार, बरोबर आहे. मग 8 टाइम्स ₹245 means 245 multiple by 8. एकाची किंमत दिली असता त्यावरून अनेकाची किंमत काढणं म्हणजेच गुणाकार. बघूया आता हा गुणाकार आपण कसा करायचा तो. बघा आपल्याला उदाहरणात काय दिलंय. व्हॉट इज गिवन. कॉस्ट ऑफ 1 सेट इज इक्वल टू ₹245, राईट. अँड व्हॉट इज आस्क्ड. कॉस्ट ऑफ 8 सेट्स. एका संचाची किंमत दिली आहे आणि काय विचारलंय. 8 सेटची किंमत विचारलेली आहे, बरोबर. हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला त्या उदाहरणामध्ये
कोणती कृती करायची आहे, कोणतं ऑपरेशन करायचं आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, हे तुमच्या चटकन लक्षात येणार आहे. काय दिलं आहे आणि काय विचारलंय हे तुम्ही नीट शोधून काढायचे उदाहरणातून. मग आता काय दिलं आहे, तर कॉस्ट ऑफ वन सेट, एका सेटची किंमत दिली आहे आणि त्यावरून 8 सेटची काढायची आहे. याचाच अर्थ एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे आणि म्हणून आपण इथे काय करणार, 8 टाइम्स 245 आपल्याला घ्यायचंय. टाइम्स म्हटलं की मल्टिप्लिकेशन, सो 245 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू हाऊ मेनी, हे उत्तर आपल्याला काढायचंय. आता 245 आपण पाहिलंय की लॅटिस मेथडने आपल्याला जेव्हा गुणाकार करायचा असतो त्यावेळेला आपण दिलेली जी संख्या असते तिचं एक्सपांडेड फॉर्म मध्ये रूपांतर करतो. मग आता 245, टेल मी व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 245? येस, 200 प्लस 40 प्लस 5, right? So 245 is equal to 200 plus 40 plus 5. This is the expanded form of 245. Now we have to draw this table, okay? And then 200, then write 40 and then write 5. प्रत्येक घरामध्ये त्याची जी जागा आहे त्याप्रमाणे शतकाच्या घरात शतक, दशकाच्या घरात दशक, एकक आपण ज्या पद्धतीने लिहितो तसंच इथे लॅटिस पद्धतीमध्ये आपण लिहिणार आहोत. फक्त इथे थोड्या चौकटी मोठ्या आहेत आणि आपल्याला ते एक्सपांडेड फॉर्मने लिहायच्या असतात, बरोबर. आणि आता याला काय करणार आहोत, आपण मल्टिप्लाय करणार आहोत. कशाने करणार आहोत, 8 ने. म्हणजे इथे आपण काय करतो, 200 मल्टिप्लाय बाय 8, 40 मल्टिप्लाय बाय 8 and 5 multiply by 8, right? आता आपण आधीच्या तासाला जे नियम पाहिलेत की इथे 200 multiply by 8. मग आता इथे आधी आपण काय करणार, पूर्ण शतक संख्येला एक अंकी संख्येने गुणणे. होल हंड्रेड्सला 1 डिजिट नंबर्सने मल्टिप्लाय करताना आपण काय नियम पाहिला, जे नंबर्स मध्ये डिजिट आहेत, आता इथे डिजिट कोणते आहेत, 2 and 8, राईट. त्या 2 डिजिटचा गुणाकार करायचा. 8 2 जा किती येतं, 16, राईट. 8 2 जा 16. आता डिजिटचा आपण नंबर गुणाकार केला. आता पुढे काय आहेत, हे 200 आहेत, 200. सो we have to write 2 zeros after the product. So 200 multiplied by 8 is equal to 1600. Okay. Next 40 multiplied by 8. So again we will do digits multiplication. So what is the product? 8 4 जा 32, बरोबर. 8 4 जा किंवा 4 8 जा 32. आपण मल्टिप्लिकेशन त्याचं प्रोडक्ट जे आहे ते लिहिलं. आता हा 40चा जो 0 आहे तो आपण लिहिणार, बरोबर. मग 40 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 320. ओके. नाव वी विल मल्टिप्लाय दिस 5 बाय 8. So 5 multiplied by 8 is equal to 5 8 जा 40 or 8 5 जा 40. Both are correct. Okay. So now we have to draw table. टेबल असं आखायचंय की आपल्याला प्रत्येक अंकाखाली अंक लिहिता आला पाहिजे. आता आपण त्या चौकटीमध्ये काय करणार, प्रत्येक संख्या लिहिणार. पहिलं आपल्याला काय प्रोडक्ट मिळालंय, 1600 प्लस
320. Next, plus 40. ओके, आता आपण ह्या संख्या एकाखाली एक सगळे ते अंक येतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. सो सी युनिट प्लेस, देयर आर ऑल zeros. So 0 plus 0 plus 0, 0. Then take place 0 plus 2 plus 4, 4 and 2, 6. Then 6 and 3, 6 plus 3, 9. And in thousand place there is only 1. So only 1 is there. So answer is 1960. Okay. So cost of set of 8 textbooks is equal to 1960 rupees. What is the answer? 1960 rupees. येते लक्षात? अशा प्रकारे आपल्याला या वर्ड प्रॉब्लेमचं उत्तर मिळालेलं आहे. कळलंय का सगळ्यांना? आपण आता पुढे जाऊया. मल्टिप्लाय. आता आपण आकडेमोडीची उदाहरणं पाहूया. 3 डिजिटला 1 डिजिटने मल्टिप्लाय करायचे. 124 इज इक्वल टू 100 प्लस 20 प्लस 4. काय झालं? 124 चं expanded form. Every time we have to remember that when we are going to multiply with lattice method, we have to write down expanded form of the number. Okay, so what is the expanded form of 124? 100 plus 20 plus 4. Okay, next आपण ती चौकटातली आहे, बरोबर. मग कुठे आपण पहिला हे करणार? शतकामध्ये 100, then 20 and then 4. यांचं काय करणार? मल्टिप्लाय करणार. कितीने मल्टिप्लाय करणार? 3 ने, बरोबर. सो 124 multiply by 3. Again we have to do what? Whole 100 multiply by 1 digit. So here see the digits 1 and 3. 3 ones are 3 and then 20 of hundreds. 100चे 2 शून्य लिहिणार आणि त्याचं प्रोडक्ट किती आलं? गुणाकार किती आला? 300. 100 multiplied by 3 is equal to 300. Now 20 multiplied by 3. Again we have to do multiplication of only digits. There are 2 and 3. So 3 multiplied by 2 is equal to 3 2s are 6. Right? And then there is 20. So next is 0 of 20. So 20 multiplied by 3 is equal to 60. Then 4 multiplied by 3 is equal to 12. So again we have to draw the table. First 300 plus 60 plus 12. एकाखाली एक अंक येतील अशा चौकटी आखायच्या. नाव सी युनिट प्लेस. 0 plus 0 plus 2, 2. Then 0 plus 6 plus 1, 7. And then in 100 place there is only 3. So you have to write 3. So answer 124 multiplied by 3 is equal to 372. ओके, समजले सगळ्यांना? आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. 408 multiplied by 9 is equal to how many? So first we have to again
make expanded form of 408. Okay, so 400 plus 0, because at the 10th place there is 0, so expanded form of 0 is also 0, and then plus 8, right? And now again we have to draw table of lattice method. Now write 400, 0 and 8, multiply by 9. Okay, 9 is one digit, so there is no expanded form of 9. Now again we have to multiply 4 and 9. 9 4s are 36, right? And then now here is 400, so 2 zeros of 100. So 400 multiplied by 9 is equal to 3600. Okay, now 0 multiplied by 9. What is the answer? आपण मागच्या तासाला सुरुवातीलाच पाहिलं होतं की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की गुणाकार शून्यच येतो. मग तुम्ही तो 1 शून्य लिहा किंवा 2 शून्य लिहा. बरोबर, मांडणीला सोपं पडावं म्हणून आपण काही वेळेला तिथे शून्य जास्त लिहितो की जेणेकरून आपल्याला चुकायला होणार नाही. बरोबर, 1 शून्य लिहिला तरीही चालतो आणि एकाखाली एक अंक यावेत म्हणून एखादा शून्य जास्त लिहिला तरी हरकत नाही. बरोबर, आता 9 multiply by 8. 9 8s are 72. Again we have to draw a table and write all these numbers. Okay, 3600 plus 0 plus 72. Okay, 0 plus 0 plus 2, 2. 0 plus 0 plus 7, 7. Then 6 and 3. So the answer is 408 multiplied by 9 is equal to 3672. Now 908 multiplied by 4 is equal to how many? Again, what to do? We have to write expanded form of 908. 900 plus 0 plus 8. आता again we have to draw table. Write down 900 plus 0 plus 8. Multiply by 4. बरोबर, 9 4s are 36. 9 4s are 36 and then 2 0 of 900. Okay, so 900 multiplied by 4 is equal to 3600. Okay, now 0 multiplied by 4, 0. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचंय की शून्याने गुणलं की गुणाकार शून्य येतं. Then 8 multiplied by 4 is equal to 32. Okay, now draw the table and write the number appropriately. 3600 plus 0 plus 32. आता इथे बेरीज करताना तुम्ही जर 0 तिथे नाही लिहिला किंवा तिथे बेरीज करताना ते जे 0 लिहिले आहेत ते नाही लिहिले तर चालतील का? नक्कीच चालतील. ते नाही लिहिलं तरी चालणार आहे, पण आपल्याला क्रमाने जे संख्या आहेत ते लिहायची सवय हवी म्हणून आपण ते लिहिलेलं आहे. नाही लिहिलं तरी चालणार, म्हणजे 3600 प्लस 32 असं लिहिलं आणि उदाहरण सोडवलं तरीही चालेल. ओके, नाउ सी युनिट प्लेस. देयर इज answer 2, then 3, then 6 and 3. So what is the answer?
3632. समजलंय? आता आपण आणखी पुढे जाऊया. देयर इज अ वर्ड प्रॉब्लेम. ओके, कॉस्ट ऑफ वन चेअर इज ₹650. What is the cost of 4 such chairs? 650. How many times? 4 chairs means 4 times. Multiplication. हे वाचल्यावरच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथे एका चेअरची किंमत दिली आहे आणि आपल्याला 4 चेअरची काढायची आहे. एकावरून अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार. म्हणजे ते जी दिलेली किंमत आहे ती आपल्याला 650 4 टाइम्स घ्यायचे. हे प्रत्येक वेळी मनात म्हणायचंय, तो विचार करायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे की वर्ड प्रॉब्लेम करताना आपल्याला इथे कोणती कृती करायची आहे. तिथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. कॉस्ट ऑफ वन चेअर 650. सो कॉस्ट ऑफ 4 चेअर मल्टिप्लिकेशन हे आपण लगेच डोळे झाकून केलं पाहिजे. आता या उदाहरणात आपल्याला काय दिलंय? व्हॉट इज गिवन? Yes, cost of one chair is equal to 650 rupees, right? And what is asked? काय विचारलंय? Cost of 4 chairs. एका चेअरची किंमत दिली आहे आणि 4ची विचारली आहे. म्हणजेच आपल्याला ती दिलेली किंमत 4 वेळा घ्यायची आहे. 4 times. 4 times means multiplication. So 650 4 times means 650 multiplied by 4 is equal to how many? तर काढूया आपण 650. त्याचा आपण काय करणार? एक्सपांडेड फॉर्म. व्हॉट इज दॅट? 600 प्लस 50 प्लस at unit place there is 0. So 0. हा 0 तुम्ही लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरीही चालणार आहे, कारण हा नुसता शून्य जेव्हा आपण लिहितो त्याला काही किंमत नसते. आता पुन्हा आपण त्या चौकटींमध्ये नंबर लिहायचे. 600 प्लस 50 प्लस 0. ओके, मल्टिप्लाय बाय हाऊ मेनी चेअर्स? 4 चेअर्स. सो 4 टाइम्स, राईट? आता पुन्हा नंबर मध्ये डिजिट कोणते आहेत? 6 and 4. So 6 4s are 24 and 2 0 of 600s. Then next 5 and 4. 5 4s are 20 and 0 of 50. So answer is 200. Okay. Now see. 0 multiplied by 4. So what will be the product? Always 0. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं की गुणाकार 0 येतो. पुन्हा आपण टेबल आखलंय. त्या 2400 इथून संख्या घेताना आपण त्या व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. त्या ज्या आहेत त्याच घेतोय ना हे बघायचं, कारण बऱ्याच वेळा इथे ज्या संख्या आपण लिहिलेल्या असतात 2400 ते आपण इथे छान सोडवतो, पण इथे लिहिताना काही वेळेला 1 0 कमी लिहितो किंवा 1 0 जास्त लिहितो आणि त्यामुळे आपलं उदाहरण चुकतं. तेव्हा जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून उदाहरण लिहाल, उदाहरण सोडवाल, तेवढंच तुमचं उत्तर अचूक येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय. पुढची संख्या काय आहे? प्लस 200, राईट? प्लस 0. हा 0 लिहिला काही आणि नाही लिहिला काही चालणार आहे. बघा, युनिट प्लेस सगळे 0. सो 0 अगेन 10 प्लेस 0, 100 प्लेस 4 plus 2 6 and then 1000 place 2. So what is the answer? 2600. So cost of 4 chairs is equal to 2600 rupees. येते लक्षात? एका खुर्चीची किंमत दिली आहे, त्यावरून आपल्याला 4 खुर्च्यांची किंमत काढायची होती आणि म्हणून आपण ही किंमत आपल्याला 4 टाइम्स घ्यावी लागणार.
म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, गुणाकार केलाय, मल्टिप्लिकेशन केलंय आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आणखीन हा नवीन भाग आपल्याला आहे यावर्षी, मल्टिप्लाइंग अ 3 डिजिट नंबर बाय अ 2 डिजिट नंबर. बरोबर, गेल्या वर्षी तुम्ही 2 डिजिट मल्टिप्लाय बाय 2 डिजिट केलं होतं. बरोबर, यावर्षी आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणं आणि 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणं हे पाहणार आहोत. बरोबर, हे तुमचं पुस्तकाचं पान आहे आणि त्यावर जी उदाहरणं दिलेली आहेत ते एक उदाहरण त्यांनी वर्ड प्रॉब्लेमचं आहे तो त्यांनी सोडवून दाखवलेला आहे. तो वर्ड प्रॉब्लेम मी व्यवस्थित दिसावं म्हणून दुसऱ्या स्लाइडवर लिहिलेला आहे. बघूया. बघा, while planting rice 28 rows have been planted with 244 seedlings in each row. How many seedlings have been planted? लक्षात आलंय की while planting rice, भाताची लावणी करताना काय केलंय, 28 rows have been planted, म्हणजे किती रो केले, 28, आणि त्या प्रत्येकामध्ये किती आहे, विथ 244 सीडलिंग्स. 244 सीडलिंग्स आहेत इन ईच रो. याचा अर्थ काय, प्रत्येक रो मध्ये, रो म्हणजे रांग, ओळ. बरोबर, त्या प्रत्येक रांगेत किती आहेत, 244 सीडलिंग्स. One row has 244 seedlings. बघा, इथे मुद्दाम चित्र दाखवलंय की ही जी एक रांग आहे त्या एका रांगेत किती आहेत, 244 रोपं लावलेली आहेत. बरोबर, मग असे किती रो केलेले आहेत, 28 रोज. मग एक रो अँड देन 28, एकावरून 28 ची किंमत काढायची आहे. 28 मध्ये किती ते काढायचंय. बरोबर, 28 रोज इज इक्वल टू हाऊ मेनी सीडलिंग्स. बरोबर, एकाची किंमत दिली आहे, अनेकाची काढायची आहे. विच ऑपरेशन विल वी डू, येस वी विल डू मल्टिप्लिकेशन. बघूया आपण पुढच्या स्लाइडवर कसं केलंय. पुन्हा आपण लक्षात घ्यायचं की उदाहरणामध्ये काय दिलंय, व्हॉट इज गिवन. 1 row is equal to 244 seedlings, and what is asked, 28 rows is equal to how many seedlings. बरोबर, so 244 seedlings how many times, 28 times, means 244 multiplied by 28 is equal to how many. Again we have to write expanded form of 244. 200 plus 40. पहिल्या 4 ची किंमत काय आहे, 40, आणि दुसरा 4 त्याची किंमत काय आहे, 4, कारण एक 4 आहे 10 प्लेस मध्ये आणि दुसरा आहे युनिट प्लेस मध्ये. जरी आपल्याला 4 दिसले तरी सुद्धा त्यांची किंमत मात्र त्या संख्येमध्ये वेगळी आहे. एकाची किंमत आहे 40 आणि दुसऱ्याची किंमत आहे 4. बरोबर, 28 ने आपल्याला इथे गुणाकार करायचंय. बरोबर, आतापर्यंत आपण 1 अंकी संख्येने गुणलं होतं. आता गेल्या वर्षी 2 अंकी संख्येने पण गुणलेले आहेत, तेव्हा आता 28 चं काय करायचं नक्कीच माहितीये. 28 चं सुद्धा एक्सपांडेड फॉर्म. बरोबर, जेव्हा 1 अंकी संख्येपेक्षा जेव्हा जास्त अंकी संख्या असेल तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करावंच लागणार. मग 28 इज इक्वल टू 20 प्लस 8. ओके, दोन्ही संख्यांचा आपण एक्सपांडेड फॉर्म करून घेतलाय. आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित चौकट टाकायची आहे. आता इथे काय झालंय, आतापर्यंत 3 अंकी संख्येला 1 अंकीने गुणलं म्हणून आपण आडवे 4 म्हणजे त्या 3 अंकी संख्येची 3 कॉलम आणि
मल्टिप्लिकेशनचं 1 असे 4 घर आखत होतो आणि खाली एक अंकी संख्या म्हणून खालचं एकच. पण आता 28 म्हणून किती घरं होणार? उभी 3 घरं होणार आणि आडवी 4. हे लक्षात ठेवायचे. ओके, आता आपण संख्या लिहूया. 240 and then 4, right? Multiply by 20 and then 8. So 8 is at unit place. So the place value of 8 is 8. आता आपण काय करणार? जसं आपण एक अंकी संख्येने गुणताना इथे एक्सपांडेड फॉर्म केलेल्या सगळ्या संख्यांना गुणत होतो, बरोबर? त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक्सपांडेड फॉर्म केलेला जो आहे 28 चा एक्सपांडेड फॉर्म 20 and 8 याचं केलेलं आहे. मग 20 ने मी या तिन्ही संख्यांना गुणणार आणि त्याचं प्रोडक्ट इथे लिहिणार. त्यानंतर 8 ने मी पुन्हा या तिन्ही संख्यांना गुणणार आणि त्या समोरच्या घरांमध्ये मी त्यांचं प्रोडक्ट लिहिणार, बरोबर? हे लक्षात ठेवायचंय. त्याप्रमाणे हे करायचंय की इथे आधी 20 आहेत, मग त्या 20 ने मी पहिले त्या तिन्ही संख्यांना गुणणार आहे आणि 20च्या समोर जी घरं आहेत तिथे मी त्यांचं प्रोडक्ट लिहिणार आहे, बरोबर? मग आता करूया आपण पुन्हा 20 and 200. पुन्हा आपण काय करणार? त्यांच्या अंकांचा गुणाकार. त्यात कोणते अंक आहेत, कोणते डिजिट आहेत? 2 and 2. सो 2 2 4, राईट? आता इथे 200 आहेत. मग 200 म्हटल्यावर किती येणार शून्य? 200 चे 2 शून्य आणि इथे 20 आहेत. मग 20चा 1 शून्य, बरोबर? जेवढे शून्य पुढे असतील तेवढे शून्य तुम्ही इथून लिहायचे आहेत. मग 200 चे 2 आहेत म्हणून 2च लिहून थांबायचं नाही. इथे 20चा पण 20चा पण एक 0 आहे, तो 0 सुद्धा इथे लिहिला पाहिजे. सो 200 multiplied by 20 is equal to 4000. Okay, now 40 multiplied by 20. आपण हा भाग सुद्धा पाहिलेला आहे. पूर्ण दशक संख्येने पूर्ण दशक संख्येला गुणायचं, बरोबर? मग तिथेही आपण काय करतो? त्या जे डिजिट आहेत त्या डिजिटचा पहिले गुणाकार करून घ्यायचा आणि मग त्या दोन्ही दशकांच्या एकक स्थानी जे शून्य आहेत ते शून्य पुढे मांडायचे. मग डिजिट कोणते आहेत? 4 and 2. सो 4 2 8, राईट? मग 40चा हा 0 आला आणि 20चा हा 0 आला. सो द प्रोडक्ट इज 800. ओके, नाव 20 ने आता कितीला आपण गुणणार? 4 ने. हा जो क्रम आहे क्रम व्यवस्थित लक्षात ठेवायचे, विसरायचा नाही, गोंधळ घालायचा नाही, की क्रमाने जायचंय. 200 ला गुणलं, मग 20 ने 40 ला गुणलं आणि मग 20 ने मी 4 ला गुणलं. मग 4 ला गुणताना 4 multiply by 2 ओनली डिजिट. मग 4 2 8 and 0 of 20. ओके, सो 20 multiply by 4 is equal to 80. आता या 20 ने गुणून पूर्ण झालेला आहे तिन्ही संख्यांना. ओके, नाही? आता आपण 8 कडे जायचं. तोपर्यंत 8 ला आपण हात पण लावायचा नाही, 8 कडे बघायचं सुद्धा नाही. आता आपण 8 ने काय करायचंय? वरच्या तिन्ही संख्यांना गुणायचंय, बरोबर? सो 8 multiply by 200. मग पुन्हा इथे अंकांचा गुणाकार 8 and 2. 8 2 16 and then 20 of 200, right? Then 40 multiply by 8. So 8 4 32 and 0 of 40. So answer is
320. Now 4 and 8. There is no 0. So 8 4s are 32. ओके. आता ह्या एवढ्या सगळ्या संख्या आपल्याला मिळाल्या आहेत, बरोबर. मग ह्या सगळ्या संख्या लिहिताना व्यवस्थित बघून इथे छान चौकट आखून तुम्ही त्या संख्या आणि त्यातले अंक एकाखाली एक येतील असं लिहायचंय. मग पहिली संख्या लिहा 4000, then 1600, then 800 plus 320 and 80 and 32. बरोबर. आपल्याला किती प्रोडक्ट्स मिळाले? 6 प्रोडक्ट्स are there, 6 numbers are there. So be careful. सगळ्यांनी एकाग्रतेने हे लक्षपूर्वक संख्या लिहायच्या आहेत. एका जरी संख्येमधला शून्य कमी जास्त केला उत्तर चुकणार, तेव्हा आपलं काहीही चुकणार नाही. व्यवस्थित सगळं आपण लिहिणार. प्रत्येक संख्या लिहिल्यानंतर 4000, मग इथे मी 4000 लिहिलंय हे बघायचंय. देन 1600 हे चेक करायचंय. यू हॅव टू चेक युअर सेल्फ. ओके. 800, yes, I have written 800. 320, 80 and 32. ओके. मग मी हे सगळं व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता मी काय करायला मोकळी आहे, बेरीज करायला तयार आहे. मग युनिट प्लेस ऑल आर 0 and there is only 2. So what will be the at unit place? 2, right? Then see 10 place 0 0 0, 2 and 8 10 and 10 plus 3 13. So 13 च 3 and carry over 1. It will go to 100 house, right? Then 6 plus 1 7, 7 plus 8 15, 15 plus 3 18. 18 चे 8 लिहिले and 1 carry over, right? It goes to 1000 place. Then 4 plus 1 5 and 6. Okay, so our product is 6832. What is the product? 6832. आपण बेरीज केल्यानंतर पुन्हा चेक करायची आहे, बघायचंय की आपण केलेलं बरोबर आहे की नाही. ओके. सो आन्सर इज 6832 seedlings have been planted. ओके. समजले सगळ्यांना? पुढे जाऊया आपण. मल्टिप्लाइंग अ 3 digit number by a 2 digit number. हे पण उदाहरण तुम्हाला पुस्तकात सोडवून दाखवलेलं आहे. 709 मल्टिप्लाय बाय 76. ओके. आता सोडवलेलं जे उदाहरण आहे ते मी घेतलेलं नाही, कारण ते तुमच्या पुस्तकात सोडवलेलंच आहे, बरोबर. त्यामुळे पेज नंबर 31 वर आणखी काही मल्टिप्लाइंग अ 3 digit number बाय अ 2 digit number यावर आधारित उदाहरणं दिलेली आहेत. त्यातली आपण काही सोडवूया. मल्टिप्लाय 953 मल्टिप्लाय बाय 38 is equal to how many? बघा, आता तुम्ही स्टेप्स विसरायच्या नाहीयेत. एवढं सगळं आपण पाहिल्यानंतर की फर्स्ट नंबर इज 953. मग त्याचा एक्सपांडेड फॉर्म लगेच लॅटिस मेथडने आपण करणार म्हटल्यावर एक्सपांडेड फॉर्म आपण लिहून मोकळं व्हायचं. 900 प्लस 5 means 50 plus 3, right? Then 38
सो 30 प्लस 8. ओके, दोन्ही संख्यांचा एक्सपांडेड फॉर्म आपण करून घेतलाय. आता आपण चौकट आखूया आणि त्या चौकटीमध्ये त्या संख्या लिहूया. 900 प्लस 50 प्लस 3, राईट, मल्टिप्लाय बाय 30 and 8. ओके, आता पुन्हा ती स्टेप्स. 900 मल्टिप्लाय बाय 30. आधी आपण वरच्या संख्येने त्या तिन्ही संख्यांना गुणून घेणार. मग 9 and 3. आता प्रत्येक वेळेला मी तेच बोलणार नाही, त्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण त्याचे जे डिजिट आहेत त्यांचा गुणाकार करणार. 9 and 3. 9 3 27. Then 2 0 of 900 and 1 0 of 30. So the product is 27,000. Next 5 and 3. 5 3 15 and 1 0 of 50 and another 0 of 30. So the product is 1,500. Next 3 multiplied by 3, 9 and 0 of 30. So answer is 90. आता आपण 30 ने सगळ्या संख्यांना, सगळ्या एक्सपांडेड फॉर्म केलेल्या संख्यांना गुणून झालेलं आहे. आता आपण 8 ने गुणणार आहोत. 8 ने आता परत पहिल्या संख्येला 900 मल्टिप्लाय बाय 8. सो 9 8 72 and 2 0 of 900. Then 8 5 40 and 0 of 50. So answer is 50 multiplied by 8 is equal to 400. Right? Now 8 multiplied by 3. Only digits are there, only numbers are there. So 8 3s are 24. चौकटी छान आखायच्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या लिहायच्या आहेत. मग आता पहिली संख्या 27,000 प्लस 7,200 प्लस 1,500 प्लस 400 plus 90 and plus 24. right? मग आता आपण करूया बेरीज. 0 0 0 and 4. So at unit place 4. Then 0 0 0 9 and 2. 9 and 2. 9 plus 2 11. 11 is 1 and carry over 1. Right? Then 2 and 1 3, 3 and 5 8, 8 and 4 12. 12 so 2 and carry over 1. 7 and 1 8, 8 and 7 15 and 1 16. 6 carry over again 1 and in thousand place there are only 2 and carry over 1 is equal to 3. So the product is 36,214. What is the answer? 36,214. Next, multiply. 781 multiply by 90. आता हे तुम्हाला माहिती आहे, सोपं आहे. 781 चं आपण काय करणार, आधी एक्सपांडेड फॉर्म लिहून घेऊया. 700 प्लस 80 प्लस 1. राईट. आता 90 ने गुणताना आपण होल टेन्स आहे, मग ते आपण आधीच्या पद्धतीने पण सोडवू शकतो किंवा लॅटिस मेथडच्या पद्धतीने आपण सोडवून बघूया. ओके. 90 इज इक्वल टू 90 प्लस
0, right? Then write 780 and 1. Okay, multiply by 90 and at unit place there is 0. So बघूया आपण करून 0 ने मल्टिप्लाय. ओके, कारण 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 0 येतोय आपण पाहिलंय. मग तसं येतो का बघूया. आता पुन्हा 700 मल्टिप्लाय बाय 90. 9 7 जा 63. 2 0 of 700 and 1 0 of 90. Right? Then what is the product? 63,000. 30 means 1000. 63,000. Okay. Again 8 9s are 72. Then 0 of 80 and 0 of 90. So the answer is 7,200. Okay. Now 9 multiply by 1. 9 1s are 9 and 0 of 90. Right? So 90 multiply by 1 is equal to 90. Now we have to multiply by 0, and you know 0 multiply by 700 is 0. Again 0 and 1 multiply 0 is 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की गुणाकार 0 येतो. बरोबर. आता आपण मिळालेल्या संख्यांची बेरीज करूया. पहिली कोणती संख्या आहे? 63,000 plus 7,200. Third one is 90. Okay. करूया बेरीज. युनिट प्लेस 0 0 0 0 0 0 9 9 0 plus 2 2 and 7 plus 3 10. That's 0 and carry over 1. So 6 plus 1 7. What is the product? 70,290. So the answer is 70,290. Okay. Thank you.